खालील पर्यायी उत्तरातील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते? ठीक आहे, बघूया आपण. लोकमान्य टिळक म्हणत की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. इथे की हे स्वरूपबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. कारण लोकमान्य टिळक म्हणत काय म्हणत याचा उलगडा, याचा खुलासा, याचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या वाक्यामध्ये. ठीक आहे, आणि म्हणून हे स्वरूपबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार, हे मात्र विकल्पबोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. की कारण इथे विकल्प आहे, यश मिळो की न मिळो, म्हणजे या दोन पैकी काहीतरी एक होणार. ठीक आहे, आम्ही प्रयत्न करणार. ठीक आहे, मग इथे विकल्प आहे, ऑप्शन आहे, हे किंवा ते किंवा त्या दोन्हीपैकी कोणते तरी एक, असा अर्थ जी उभयान्वयी अव्यय व्यक्त करतात त्यांना विकल्पबोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात. आणि म्हणून हे आपलं उत्तर आहे. ओके, आता दुसरं बघू आपण. एक तिसरं वाक्य बघू. तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले. इथे पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखवलेला आहे आणि म्हणून इथे हे की परिणामबोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. माझा पहिला नंबर आला की मी पेढे वाटीन. इथे मात्र की हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे आणि त्याच्यामधले संकेतबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. कारण पहिला नंबर येणे ही अट आहे. आले तर पहिला वाटेल, पेढे वाटेल, नाहीतर नाही वाटणार. म्हणजे आहे की संकेत दाखवते आणि म्हणून ते संकेतबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. आणि मग आपलं उत्तर आहे 2 नंबर, यश मिळो की न मिळो. ठीक आहे, अथवा, किंवा, वा, अगर, की ही काय म्हणून वापरता येतात तुम्हाला? विकल्पबोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणून वापरता येतात. ओके, यस.